रुई नालकोल येथील दिंडी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पंढरपूरला जाणार आहे। दरवर्षी या दिंडीमध्ये एक पांढरा ध्वज असतो, एक भगवा ध्वज असतो। आमच्या गावाचं कुलदैवत हे महादेवाचं आहे आणि शेख मोहम्मद महाराजांची समाधी आमच्या गावात आहे। शेख मोहम्मद महाराज हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे होते आणि ते सुद्धा पंढरपूरला पायी दिंडी घेऊन जात असत। त्यामुळं दोन्ही दैवताची एकच दिंडी, हिंदू मुस्लिमांचं ऐक्य याचं प्रतीक असलेली ही दिंडी, या दिंडीमध्ये एक भगवा ध्वज आणि एक पांढरा ध्वज असतो। ही दिंडी 27 तारखेला प्रस्थान करणार आहे। या दिंडीसाठी सोहळ्यासाठी सुद्धा मी एक पांढरा शुभ्र अश्व दिंडीसाठी दिलेला आहे। यातून असं दिसतं की टी व्हीच्या माध्यमातून आणि मीडियामध्ये जे चाललेलं असतं, हिंदू मुस्लिम एकमेकाचा द्वेष करतात, बऱ्याच ठिकाणी वादविवाद होतो, परंतु माझं जन्मगाव असलेलं रुई येथे असा काही वाद नाही। लोक पुण्याकडून जाणे एकत्र नांदतात। मुस्लिमही भजनी असतात, मुस्लिम मंडळी दिंडीमध्ये सहभागी होतात, टाळ मृदंग वाजवतात, हिंदूबरोबर एकत्र राहतात आणि ही आमची परंपरा। आमच्या गावची कुठल्या सार्वजनिक कार्यक्रम असला त्याची घोषणा आहे, हर हर महादेव आणि शेख मोहम्मद महाराज की जय। हर हर महादेव, शेख मोहम्मद महाराज की जय, अशी आमची गावची घोषणा असते। आज आष्टी तालुक्यामध्ये रुई नालकोल ह्या गावामधून आमचे ग्रामदैवत महेशाच्या चरणी आत्ताच हार तुरे अर्पण करून, तसेच शेख मोहम्मद बाबाचे दर्ग्याला हार तुरे वाहून आम्ही आज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहोत। तर गेले 9 वर्ष झालं सतत हे दिंडी चालू आहे, पायी दिंडी चालू आहे। तर ह्या दिंडी सोहळ्यामध्ये एक अनोखा उपक्रम म्हणण्यापेक्षा एक अनोखे हे आहे। विशेष म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांना मुस्लिम पंगत देत असतील, पण रुई नालकोल असं एकमेव गाव आहे की ह्या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याने ह्या पायी दिंडी सोहळ्यात पंढरपूरकडे रवाना होत आहे। हे आमची महादेवाचं आणि शेख बाबाचं मंदिर आहे। तर सगळ्या विचाराने आम्ही 9 वर्षापासून मी त्यांच्यामध्ये जातो येतो, मला काय तसं हे नाही, आम्ही एकत्र राहतो। भगवा आणि सफेद निशाने दोहीची मिळून आम्ही समविचाराने पालखी सोहळा पार पाडतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।